फॉर्च्युनर उभे धुवून अगदी चकाचक दिसते. इकडं मर्सडीज, फरारी, ऑडी, लॅम्बोर्गिनी, इथं लॅम्बोर्गिनी सगळ्या धुवून चकाचक उभे त्या. तर मित्रांनो, आज बेंदूर आहे, त्यामुळं आज लवकर उठून गुरांच्या धारा वेळा काढून वैरण टाकून तयार करायला चालू आहे. नंतर आपल्याला गुरं धुवायची येते. गुरं धुवून झाल्यानंतर त्यांना सजवायचं, त्यांना पोळीचा नैवेद्य दाखवायचा, इत्यादी गोष्टी आपल्याला करायच्या त्या. आणि मी अजून आजच्या ब्लॉगची सुरुवात केली नाही, तर आता करतो. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे या थेट गोट्यातून. आता वाजले 7:15 आणि इकडे गुरांना पिंडी चारायला चालू आहे. आता उघडी काय होतं तिथं पडलेलं होतं, तिथे टाकलं. प्रश्न पत्र. तर मित्रांनो, आता घरी गुरं चालू आहे ती, आणि मी आलोय आता गिनीगोलावर. या पाणी लावले ते भिजवाया दार मोडायला. तर गुरं धुवून घेतल्यानंतर डायरेक्ट नंतर आपला बेंदूर सण साजरा करायचा आहे. गुरांना सजवायचं, त्यांना फुलं घालायचं गळ्याला, नंतर केसनी बांधायच्या, दावी नवीन बदलायची. तर मित्रांनो, एवढा सगळा केमिकल भिजवून झाल्यानंतर तिथं निम्यातून एक राहिला आहे. एवढा सगळा केमिकल भिजवून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे घरी जाऊन गुरांनाही कंडल बांधायचं बघतो. तर मित्रांनो, बघू शकता इकडं आपली सगळ्यात भारी फॉर्च्युनर उभे धुवून अगदी चकाचक दिसते. इकडं मर्सडीज, फरारी, ऑडी, लॅम्बोर्गिनी, इथं लॅम्बोर्गिनी सगळ्या धुवून चकाचक उभे त्या. ही फॉर्ड आहे, ही मर्सडीज आहे. तिकडं अजून गाड्या वेटिंगला इथं दह्याला. इकडं बुगाटी ती अशा गाड्या आहेत इकडं. इकडं जीएलसी दह्याला चालू आहे. तिकडे जी वॅगन होते ती. हा काय म्हणला? तिकडं पप्पा आणि मम्मी मर्सडीज होते ती. आले ते, आणि आपल्या ब्लॅक घोडा स्कॉर्पिओ उभे चकाट काढली बघा तुम्ही पप्पानी मम्मीनं. आणि पाहुणा आले ते आज बेंदूर असल्यामुळं यांना कंड कसं म्हणायचं, गाड्यांना टायर नवीन टाकायची, सर्व्हिसिंग करायची आले तर पाहुणं. हाय तुम्ही हाय, तुम्हाला दाखवते मी. काय चाललंय आहे? भजी बनवते. बनव लवकर. जेवण केलं का तू? का जेवण करायची तू?
होय पुरणपोळी काय माहिती आहे की आज बेंदूर आहे त्यामुळे पुरणपोळीलाच असणार. सगळ्यांनी जेवण केलं आणि ज्या त्या कामाला लागले आम्ही आलो गाड्या भरायला. गाडा भरून घेतला आणि पप्पा मम्मी नाना ते गुरं धुते ती. आता ही घरी जाऊन वैरण शिरून घ्यायची आणि नंतर आधी गुरं रंगवून घ्यायची सजवून घ्यायची आणि मग नंतर वैरण टाकायची. यांचं अजून गुरं धुयायचं चालू आहे. मला वाटतं बारकी कालवड राहिलेली तेवढीच धुते ते. इकडं नारळ पडते ते आज बदा 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 3 पडलं मी वाचलोय आज. तर या गाईची शिंगत असायची ती पांढऱ्या गाईची खिल्लारची. इकडं गुरांना खंड बनवायला चालू आहे. तिघं लागले तिकडं कामाला. मित्रांनो आता आलोय आपण घरी. आताशी घरी आलो. बाबाची इकडे कावीळ चालू आहे बांधायला. बाबा कोणाला बांधताय कावीळ? मोहनाला कावीळ बांधतात आहे. आणि हे आम्ही आताच पोचलोय. लाईट गेली. आता ही चार्जिंगचा बल आहे. अंधार पडायला लागलाय आणि व्हिडिओमध्ये थांबून आपण चपल्या काय दुरुस्ती करून घेतल्या त्या आणल्या. आणि आहे कमर दुखते गाडी प्रवास करून. सोनी चोळल संध्याकाळी. हो तू सोचेल ना. तर या ब्लॉगचा इथे एंड करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.